यानंतर पुढची बातमी पाहूयात। बुलेट ट्रेन नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळालाही जोडली जाणार आहे का, हा सवाल उपस्थित होतोय। प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्ग असलेला बुलेट ट्रेन कॉरिडॉर निर्माण होईल का? मुंबईमध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बुलेट ट्रेनचे शेवटचे स्टेशन आहे आणि प्रवासाचा वेळ वाचवण्याच्या उद्देशाने या कॉरिडॉरची निर्मिती केली जाईल। रेल्वे बोर्डाकडून प्रस्तावाची पुष्टी नाही, पण चर्चा सुरू आहे असं सूत्र सांगतायत। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुद्धा ही बुलेट ट्रेन जोडली जाण्याची चर्चा सुरू झाली आहे। प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्ग असलेला बुलेट ट्रेन कॉरिडॉर यामुळे निर्माण होणार आहे। मुंबईमध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बुलेट ट्रेनचे शेवटचे स्टेशन आहे। वेदांत नेब आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतील। वेदांत, काय विचार आहे या कॉरिडॉर संदर्भातला, काय प्रस्ताव गेलेला आहे आणि त्याने काय फायदे होऊ शकतात? मागील काही दिवसांपासून ही चर्चा सुरू आहे की नवी मुंबई विमानतळाचं काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि जर हा बुलेट ट्रेनचा कॉरिडॉर नवी मुंबई विमानतळाला जोडण्यात आला तर नवी मुंबई ते गुजरात हे अंतर कमी वेळात पार करता येईल आणि हा प्रवास सुखकर होईल आणि त्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न केला जात असल्याचं कळतंय। आणि यामध्ये रेल्वेतील अधिकाऱ्यांनी रेल्वे बोर्डाकडे हा प्रस्ताव पाठवल्याची सुद्धा चर्चा आहे। मात्र यावर अधिकृतरित्या माहिती रेल्वेकडनं मिळालेली नाही आणि असं जर झालं, समजा नवी मुंबई ते अहमदाबाद जर कनेक्ट झाला तर मुंबई, नवी मुंबई आणि मग अहमदाबाद अशा प्रकारे हा कॉरिडॉरचा मार्ग असेल। खरं तर 3 टप्प्यामध्ये हे काम होणार आहे। 2027 ते 2029 मध्ये 3 टप्प्यात हे काम पूर्ण होईल आणि त्यामुळेच रेल्वे बोर्डाकडनं जर मंजुरी मिळाली तर नवी मुंबई ते गुजरात हे अंतर कमी वेळात पार करता येईल आणि हा प्रवास सुकर होईल। मात्र याबद्दलचा निर्णय किंवा अधिकृत माहिती ही रेल्वे बोर्डाकडनं अद्याप मिळालेली नाहीये। ठीक आहे वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।